आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ब्रेड पासून तयार होणारे रसमलाई मोदक. खायला खूप टेस्टी. चला तर मग मी करून दाखवते. ब्रेड घेतल्या, ब्रेडच्या कडा काढून घेतल्या, साइड कापून घेतले आणि वाफवून घेतल्या. ब्रेड थोडं लाटून साइड काढल्यानंतर लाटून घेतलं आणि वाफवून घेतल्या. ब्रेड जास्त वेळ वाफवायचं नाही आहे, 1.5-2 मिनिटाच्या वर वाफवायचं नाही आहे. वाफवून झाल्यानंतर एक एक ब्रेड काढून घेतल्या आणि त्या लाटून घेतल्या थोड्या. आणखी छान मऊ होतात अशा ब्रेड आणि त्याला आपण आकार देऊ शकतो. वाफवल्यानंतर लाटून घेतल्या. आता एका कढईमध्ये 2 कप दूध घेतलं, छान उकळी येऊ दिली दुधाला. पनीर घेतलं, पनीर किसून घेतलं. एका पॅन मध्ये पनीर घातलं किसलेलं, मिल्क पावडर घातलं 1 कप आणि मिक्स केलं. साखर घातली, थोडं थोडं दूध घातलं त्यात आणि डेसिकेटेड कोकोनट घातलं, वेलची घातली. आपली फिलिंग तयार झाली. आता दूध बघू. दूध 2 कपचं 1.5 कप झालाय, रिड्यूस झालाय, आटलेला आहे दूध. त्यात फूड कलर घातलं. आता ब्रेड मध्ये ते फिलिंग भरली, स्टफिंग भरली. हे बघा, या प्रकारे बरोबर छान स्टिक होऊन जातात ब्रेड. छान भरून झाले. थोडं थोडं सारण घेऊन भरायचं आहे ब्रेड मध्ये. हे बघा, ह्या प्रकारे अशा प्रकारे पूर्ण मोदक भरून घेतले. आता एका प्लेट मध्ये अगोदर दूध घातलं, त्यावर मोदक घातले आणि आणखी वरून दूध घातलं. आपले मोदक झाले आहे. आता याला डेकोरेट करू गुलाबाच्या पाकळ्यांनी. वाव, मस्त, खूप छान लागतात हे मोदक. तोंडात जाताच विरघळून जाते. माउथ मेल्टिंग मोदक आहे. तुम्ही हे मोदक खाल तर रसमलाई विसरून जाल. अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. वाव, मस्त, करून बघा तुम्ही पण.